बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रत्नागिरीतल्या होणाऱ्या सभेसंदर्भातली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आज महायुतीकडून वचनपूर्ती सोहळा रत्नागिरीमध्ये पार पडतो। या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज रत्नागिरीच्या चंपक मैदानात सभा पार पडणार आहे। या सभेसाठी जिल्हाभरातून महिलाही येणार आहेत। तसंच महायुतीमध्ये सुरू असलेले वाद या संदर्भात मुख्यमंत्री काही बोलणार का याकडे लक्ष लागलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीमध्ये आहेत आणि रत्नागिरी शहरातील चंपक मैदान या ठिकाणी जाहीर सभा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आणि तर आता आपण बघितलं तर पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या पावसानं उसंत घेतलेली आहे आणि परिणामी उन्हाचा दाह आहे हीच काळजी घेता किंवा याच पार्श्वभूमीवरती हा जर्मन हँगर पद्धतीचा इथे मंडप उभारण्यात आलेला आहे। 10:30 वाजता मुख्यमंत्री रत्नागिरी शहरामध्ये विमानाने येतील आणि त्यानंतर साधारणपणे 11:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे, सभा होणार आहे। इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की कोकणात सध्या राजकीय धुळवड पाहायला मिळते। विविध जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्यावरती दावे प्रतिदावे केले जात आहेत। शिवाय महायुतीतील नेत्यांमध्ये वाद देखील उफाळून आलेला आहे। अशा पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वचनपूर्ती कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीमध्ये येतात, कोकणात येत आहेत। त्यामुळं या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त इथल्या काही राजकीय स्थितीवरती मुख्यमंत्री भाष्य करणार का हे देखील पाहावं लागेल। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।